तर मंडळी, फ्रुटी आणि माझा घरच्या घरीच आपण सहज बनवू शकतो. तर त्याच्यासाठी आपण घेतलेले आहेत पिकलेले 2 आंबे. चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. वापरण्यापूर्वी 10-15 मिनिट पाण्यामध्ये ठेवलं तर अतिशय बेस्ट आहे. तर त्याचा गर काढून आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आहे. आपल्याकडे आहे ताजी कैरी, ते देखील आपण बारीक अर्धी कैरी घेतो आहे. तिची कोय काढून घ्यायची आणि ज्या बारीक बारीक फोडी करायच्या, म्हणजे या पिकलेल्या आंब्याचा जो गर आपण घेतला आहे त्याच्याबरोबर ती सहजच बारीक होईल. ती देखील मिक्सरमध्ये आपण कापून घालून घेऊ आणि पहिल्यांदा पाणी न घालताच मिक्सरला फिरवून घ्यायची आणि नंतर थोडंसं पाणी घालून मी याला फिरवून घेतलेलं आहे. हे मिश्रण आपल्याला उकळून घ्यायचं आहे. इथे मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे छान अशी त्याची पेस्ट तयार होईल. हे पहा, मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे. तर आता स्टीलची कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. याच्यामध्ये हे मिश्रण घालून घेतलं. आता याच्यामध्ये आपली कैरी किती आंबट आहे त्याच्यानुसार साखर घालायची आहे. आपल्याला किती आंबट गोड हवं आहे त्याच्यानुसार मी इथे साखर घालून घेतली आहे, अर्धा कप. आणि आता याला एक उकळी काढून घ्यायची, म्हणजे हे जे मिश्रण आहे एकदम ट्रान्सपरंट होईल. कैरी आणि आंबा चांगला शिजला जाईल. एक छान अशी उकळी आली, मी गॅस बंद केला आहे. आणि आता हे जे मिश्रण आहे याला आपण गाळून घेऊयात, म्हणजे याच्यामध्ये जे काही मोठाले आंब्याचे कैरीचे तुकडे असतील ते आपल्याला काढता येईल आणि आपल्याला एकदम मऊ स्मूथ असं हे बॅटर भेटेल. तर मस्त उकळी आली, त्याच्यानंतर 2 मिनिट मी अजून शिजू दिलं, म्हणजे छान असं ट्रान्सपरंट हे मिश्रण झालेलं आहे. तर मी आता याला गाळून घेणार आहे. गाळून घेतल्यानंतर मस्त झाली झटपट एकदम फ्रुटी माझा तयार. फ्रुटी थोडीशी पातळ असते, तर याच्यामध्ये एकदम थंडगार पाणी घालायचं आणि तुम्ही इथे चांगल्या चवीसाठी थोडंसं लिंबू देखील पिळू शकता. कैरी जर तुमची खूप आंबट असेल तर नाही पिळलं तरी चालेल. आता इथे कैरी आंबट होती म्हणून मी काही लिंबू पिळत नाही. तर मस्त आपण हे मिश्रण गाळून घेतलेलं आहे आणि झटपट आपला माझा तयार झालेला आहे. आता याला थंड करायचं, नाहीतर तुम्ही डायरेक्ट थंड पाणी घालू शकता आणि याला तुम्ही फ्रीजमध्ये बाटलीमध्ये भरून देखील ठेवू शकता आणि हवं तेव्हा एकदम थंडगार पाणी घालून किंवा बर्फ घालून एन्जॉय करू शकता. तर मस्त थंड झालं आहे आणि आपण ग्लासामध्ये बर्फाचे तुकडे घालून मस्त एन्जॉय करूयात. आणि याच्यामध्ये तुम्ही पुदिना देखील घालू शकता. मस्त असं घरच्या घरीच माझा तयार झालं. थोडंसं पातळ केलं की मुलांची फ्रुटी देखील तयार झाली. मस्त बर्फ घालत आपण सर्व करूयात आणि छानसा पुदिना देखील ठेवूयात. खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे. आपण नेहमीच दुकानातून माझा आणि फ्रुटी विकत घेतो, कारण उन्हाळ्यामध्ये मुलं दुकानात गेली की त्यांना थंड काहीतरी आवडतं आणि बऱ्याच वेळा आपण त्यांना फ्रुटी आणि माझा देतो. तर घरच्या घरीच या पद्धतीने माझा फ्रुटी तुम्ही करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. परत भेटू पण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार.